नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर अळूचं फतफतं बनवणार आहोत आपण. मगाशी ना थोडीशी पानं ह्याच्यात लिस्ट ठेवून मी थोडीशी भजी करून पाहिली, अगदी 10-12 होतील तशी, पण छान क्रंची असे झालेली. नक्की करून पहा ह्याची व्हिडिओ. त्याची व्हिडिओ मी आधी टाकलेली, तर म्हटलं चला आता अळूचं फतफतं करून घेऊया. साधी सोपी पद्धत आहे, तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी मार्केटमधून ना पानं आणलेली, ती ही अशी आहेत. थोडीशी एक दिवस वेट करावं लागलं मला, कारण कामं बरीच होती आणि ना हे मला करता येत नाही. त्याच्यामुळे अमोलला सांगते आणि आम्ही दोघंही मिळून हे करणार होतो. हातात ग्लोव्ज घाला किंवा तेल लावा खूप सारा असा हाताला, मगच करायचं आहे. अळूच्या पाण्यामध्ये म्हणजे वड्यांच्या पाण्यामध्ये आणि अळूचं फतफतं बनवताना त्या पाण्यामध्ये खूप फरक असतो. त्या ह्याचं देठ बघा, आणि वड्यांच्या पाण्याचं देठ काळं असतं आणि हे पानांचं देठ हे अशा प्रकारे असतं. तर आता मी तुम्हाला दाखवते हे मी कसं सोलून घेतलेलं आहे. तर अशा ना दोऱ्या काढून घ्यायच्या आहेत पूर्ण, आणि हे ज्या दांड्या आहेत ना त्याही बाजूला काढून घ्यायच्यात. दांडी कट करून घ्यायची आणि मग प्रत्येक पानाच्या तिन्ही साईडचे ना दोरी काढून घेतलेले आहेत. पण हे सगळं करताना ना, म्हणजे प्रॉपर पानं कापताना ना हाताला तेल लावणं खूप गरजेचं आहे, किंवा पिशवी किंवा हँड ग्लोव्ज घालाच, कारण हाताला खाज येणारच. तर हे पानांमध्ये असं ठेवलेलं आहे हे पानं आणि ह्या दांड्या. तर दांड्याही सोलून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे बघा, हे अशा प्रकारे, हे पहा अशा प्रकारे हे दांड्या, सगळ्या दांड्या आहेत ना त्या अशा प्रकारे सोलून घ्यायच्या आहेत. पानं आणि देठ सोलून झालं ना, तर पानं अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या, आणि देठ पण तसे स्वच्छ धुवून आता आपण हे बघा कुकरला लावून घेणार आहोत. असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे. आता कुकरला आपण कॉर्न आधी सोलून घेतलेले, मी सोललेलीही मार्केटमध्ये मिळतात. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शेंगदाणेही टाकू शकता. कॉर्न शिजवून झाल्यानंतर त्याच्यात आपण हे जे देठ कापलेले ना, तर ते कुकरच्या भांड्यामध्ये तेही घेणार आहोत शिजवून, आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पानं शिजवून घेणार आहोत. तर थोडेसे आमसूल टाकायचे ह्याच्यामध्ये, किंवा चिंच असेल तर चिंचही तुम्ही टाकू शकता. मी ना 5-6 कोकम टाकलेले आहेत, कारण त्याचा खाज ना त्याची कमी व्हावी म्हणून. मीठ टाकून घेणार थोडंसं, आणि थोडंसं तेल टाकून घेणार, आणि जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला. तर हे बघा, हे शिजल्यावर ना ह्याच्यातले जे आपण वरतीच ठेवलेले होते ना कोकम, तर ते मी काढून घेत आहे, कारण जास्त आंबट नको व्हायला, कारण ते ऑलरेडी बॉईल झालेले आहे. तर ना हे छान आता घाटून घेणार आहोत आपण. चमच्याने घ्या, तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरने घाटून घ्या, पण एकदम त्याचा गरगट व्हायला पाहिजे. अशा प्रकारे ते स्मॅश करून घ्यायचं आहे. काही जणांना मिक्सरलाही लावतात, तसं केलात तरी चालेल. पण जे आपण शिजवून घेणार आहोत ना, म्हणजे शेंगदाणे घ्या, मका घ्या, किंवा मिक्स कडधान्यही खूप छान लागतं त्याच्या, पण ते प्रॉपर शिजवून घ्यायचे आहेत. तर मी पॅनमध्ये घेतलेलं आहे जिरं, मोहरी आणि मिरची टाकून घेतलेली आहे. लसूण टाकून घेते, 7-8 पाकळ्या होत्या, छान असे ठेचून घेतलेल्या आहेत. लसूण पण ठेचून घेतलेली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता. तर तेलामध्ये छान ते फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे लसणीचा कलर थोडासा ब्राऊन गुलाबी कलरचा होईपर्यंत. तरी 7-8 पानं टाकलेली आहेत कढीपत्त्याची, तीही तडतडून द्यायची आहेत. हे बघा, फोडणी ऑलमोस्ट प्रॉपर अशी झालेली आहे. 2 मिडियम आकाराचे मी कांदा टाकलेला आहे. कांदा जर तुम्हाला वरतून टाकायचं नसेल ना, तर तुम्ही ते भाजी शिजतानाही टाकला तरी चालेल, कारण मग तो स्मॅश होऊन जातो. इथे कांद्याचाही कलर चेंज झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे ना 2 चमचे मी बेसन टाकलेलं आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवे तर टाकू शकता, नाही टाकलात तरी चालेल, म्हणजे घट्टपणा येतो त्याला. त्यासाठी मी ना ते तेलामध्ये छान असं बेसन भाजून घेतलेलं आहे. हे बघा, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता. मी टाकलं आहे. टेस्टमध्ये काही फरक होत नाही, पण छान लागते. तर छान भाजून झाल्यावर मी हळद टाकलेलं आहे अर्धा टीस्पून, तेही भाजून घ्यायचे त्याच्यात.
खाली ना कढईला लागायला नको, त्याच्यामुळे मी कंटिन्यू ते भाजत बसलेले आहे आणि तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त घ्यायची, कारण लागायला नको खाली म्हणून. हे पहा छान असं मिश्रण भाजलं जात आहे. आणि आत्ता आपण जे मिश्रण स्मॅश केलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हे पहा, कोकणात ना सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे. काही जण वाटप करून टाकतं, काही जण भरपूर सारं असं कडधान्य बॉईल करून टाकतात, म्हणजे खोबऱ्या कांद्याचं वाटप टाकतात. काही जण चिंच टाकतात, काही जण कोकम टाकतात, काही जण एकत्र शिजवून एकदाच फोडणी देतात. सगळ्यांची वेगवेगळी पद्धत आहे. तर कोणाची कशी पद्धत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा. बॉईल केलेले कॉर्न आहेत तेही टाकून घेतलेले आहे. शेंगदाणेही तुम्ही ह्याच्यावर कॉर्न बरोबर बॉईल करून टाकू शकता. तर कोकम तर टाकलेली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गूळही टाकू शकता, म्हणजे आंबट गोड तिखट अशी ही आमटी होते. श्रावणातच ही केली जाते, इतर टायमाला त्याची टेस्ट नाही लागत. तर चला, अळूचं फतफत झालेलं आहे. थोडासा गरम मसाला वरतून टाकून घेते मी. चवीपुरतं मीठ टाकायचं, गूळ टाकायचं असेल तर तुम्ही गूळही टाकू शकता. तर व्हिडिओ आता इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओजचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर अळूच्या तेरीची पानाची आपण भजीही केलेली आहे आणि अळूचं फतफतही केलेलं आहे. तर बाय, टेक केअर.